नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ह्याच्या बेसिक कन्सेप्ट्स पाहिले होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहे. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आणि ती ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आणि सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन फाइंड करायचे. मग आता फर्स्ट इक्वेशन दिले बघा, 5x + 3y = 9 हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. असे दोन इक्वेशन्स दिलेत आणि त्या इक्वेशनचे सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे. मग आता कालच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादा व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत पण त्यांचे साइन जर अपोजिट असतील तर आपण तिथे काय करतो, ॲडिशन करतो. त्यामुळं मग पहिल्यांदा काय करणार, पहिली स्टेप आपली असणार आहे ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2. हे दोन्ही इक्वेशन्स आपण ॲड केले कारण वायचे जर आपण या व्हेरिएबलचे जर कोएफिशियंट्स बघितले तर एकाचा कोएफिशियंट +3 आणि दुसऱ्याचा -3 आहे. म्हणजेच दोन्हींचे कोएफिशियंट सेम आहेत पण साइन अपोजिट आहे म्हणून आपण ॲडिशन करतो. मग आता दोन्ही इक्वेशन ॲड केल्यानंतर काय होईल बघा, 5 + 2 किती आले, 7 आले. 7x = आता हा +3y होता आणि हा -3y होता त्यामुळे काय झाला, y पूर्ण इलिमिनेट झाला. त्यामुळे 7x = 9 + 21 9 + 12 आन्सर किती आले, 21. म्हणजे 7x = व्हॅल्यू किती आली, 21 आली. मग आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग हे 21 ॲज इट इज आपण ठेवलं आणि 7x = 21 होतं. मग हा 7 RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लायमध्ये होता तर तो डिवाइडमध्ये जाईल. मग 21 डिवायडेड बाय काय येणार आहे, हे 7 येणार आहे. मग 21 डिवायडेड बाय 7 आन्सर किती आलं, 3 आलं. म्हणजे x = काय मिळाली, 3 हे एक सोल्युशन मिळालं. आता आपल्याला x = 3 ही व्हॅल्यू मिळाली. ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करून आपण y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. मग आता आपण ॲक्टिव्हिटीमध्येच दिले बघा, प्लेस x = 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये x = 3 पुट करतोय. मग इक्वेशन 1 काय होतं, 5x + 3y = 9 होतं. मग इथं y ॲज इट इज ठेवायचा आणि एक्सच्या ठिकाणी फक्त 3 पुट करणार आहे आपण. मग 5 × x होतं. मग एक्सच्या ऐवजी आपण 3 घेतलं प्लस 3y ॲज इट इज घेतलं आणि 9 होतं तसं घेतलं. मग आता बघा 5 × 3 आन्सर किती येणार आहे, 15 येणार आहे. म्हणजे इथं काय येईल बघा, 15 + 3y = 9 असं इक्वेशन तयार होईल. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची त्यामुळे y आहे असं ठेवलं आपण आणि बाकीच्या टर्म्स आपण RHS साईडला शिफ्ट करणार आहे. मग 9 ॲज इट इज होतं, हे +15 होतं, ते RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, साईन त्याचा चेंज होणार आहे त्यामुळे काय झालं, -15 झाले. मग 3y = 9 - 15 आन्सर काय येणार आहे, -6 येणार आहे. मग 3y = -6 आलं. मग y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग y ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, -6 आहे असं ठेवलं आणि 3 मल्टिप्लायमध्ये होता तो RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर तो डिवाइडमध्ये गेला. म्हणजे y = काय मिळालं, -6 डिवायडेड बाय 3 आन्सर किती येणार आहे, -2 येणार आहे. मग आपल्याला सोल्युशन काय मिळाले बघा. सोल्युशन लिहिताना कसे लिहितो आपण, ऑर्डर्ड पेअरमध्ये लिहितो आणि ती ऑर्डर्ड पेअर कशी लिहितो, x, y ने लिहितो. मग त्यामुळे सोल्युशन काय येणार आहे, x ची व्हॅल्यू किती आहे, 3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 2. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय झालं, 3, 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. दोन इक्वेशन्स दिलेत तर त्याचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. इक्वेशन काय आहेत बघा, 3a + 5b = 26 आणि सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22. मग आता ह्या इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व केले तर काय मिळेल बघा तुम्हाला, की हा जो b व्हेरिएबल आहे ह्या b व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन पण सेम आहे त्यांचं. मग ज्यावेळेस साइन सेम असतील तर त्यावेळेस आपण काय करतो, सबट्रॅक्शन घेतो. मग subtracting equation 2 from 1. इक्वेशन 1 मधून सेकंड आपण काय करतोय, मायनस करतोय. मग 3a + 5b = 26 हे फर्स्ट इक्वेशन होतं आणि सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22.
आता इथं सबट्रॅक्शन घेतल्यानंतर हे जे सेकंड इक्वेशन आहे तर त्या सेकंड इक्वेशनचे साईन सगळ्यांचे चेंज होणार आहेत. त्यामुळे आपण पहिल्यांदा साईन चेंज करून घेऊयात. बघा ए प्लसमध्ये होता तो मायनस झाला, 5 प्लसमध्ये होता तो मायनसमध्ये आला आणि 22 पण प्लस होता तो मायनस झाला. मग आता नेहमी पद्धतीनं सबट्रॅक्शन घेणार आहे. बघा 3a तून 1a मायनस झाला म्हणजे इथं किती आले 2a झाले. आता इथं काय होईल बघा, हा प्लस 5b आणि हा मायनस 5b आहे म्हणजे हा इलिमिनेट झाला इज इक्वल टू 26 मायनस 22. आन्सर किती आलं 4 आलं. म्हणजेच काय मिळालं इक्वेशन 2a इज इक्वल टू 4 मिळालंय. मग a ची व्हॅल्यू काय येईल, a इज इक्वल टू 4 ॲज इट इज ठेवला आणि हा 2 RHS साईडला शिफ्ट झाल्यानंतर तो काय होईल डिवाइड होईल. त्यामुळे a इज इक्वल टू काय मिळालं 4/2 म्हणजेच a ची व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. म्हणजे एक सोल्युशन मिळाले आपल्याला, a ची व्हॅल्यू मिळाली 2. आता आपण हे पुट करूयात. बघा पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये a इज इक्वल टू 2 पुट करतोय. मग इक्वेशन 1 काय आहे बघा 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 हे इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये एच्या ऐवजी आपण 2 पुट करणार आहे. मग इथं काय होईल तयार बघा 3 × 2 प्लस 5b इज इक्वल टू 26 झालं. मग 3 × 2 आन्सर किती आलं 6 आलं प्लस 5b इज इक्वल टू 26 झालं. मग इथं 6 प्लस 5b इज इक्वल टू 26 आले. हा 6 प्लसमध्ये होता तो RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर मायनस होईल म्हणजे 5b इज इक्वल टू 26 मायनस 6 झालं म्हणजेच 5b इज इक्वल टू 20 आलं. मग 5b इज इक्वल टू 20 b ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग b ॲज इट इज ठेवला इथं आणि 20 डिवायडेड बाय 5 केलं म्हणजे b इज इक्वल टू काय मिळालं 4 मिळालं. म्हणजेच द सोल्युशन इज आता इथं व्हेरिएबल कोणते वापरलेले आपण a आणि b वापरलेले म्हणून लिहिताना a, b इज इक्वल टू आता a ची व्हॅल्यू किती होती 2 आणि b ची व्हॅल्यू होती 4 म्हणजे 2, 4 हे झालं फायनल आन्सर ह्या क्वेश्चनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 हे सेकंड इक्वेशन आहे. आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून सोल्युशन फाइंड करायचे. आता इथं जर व्यवस्थित बघितलं तर ह्या दोन्ही पण इक्वेशनमध्ये कोणताच व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नाही आहेत. मग अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायला लागतील कोणत्या तरी एका व्हेरिएबल इथं कोणते यूज केलेले आहेत एक्स आणि वाय यूज केलेले आहेत. मग आयदर एक्सचे कोएफिशियंट सेम करावे लागतील किंवा वायचे सेम करावे लागतील. मग जर क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर बघा एक्सला इथं कोएफिशियंट किती आहे एक्सचा 1 आहे आणि इथं एक्सचा किती आहे 3 आहे. म्हणजेच आपण जर फर्स्ट इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केलं तर दोन्हींचे पण कोएफिशियंट्स किती होतील 3 होतील आणि हे कॅल्क्युलेशन इझी पडेल. त्यामुळे आपण काय करूयात पहिल्यांदा हे जे इक्वेशन 1 आहे त्या इक्वेशन 1ला 3 न मल्टिप्लाय करूयात. बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. मग ह्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करायचं म्हणलं तर सगळ्याच टर्मला तुम्हाला इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करायला लागेल कारण इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी. म्हणून आपण पूर्ण होल इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथं 3 न मल्टिप्लाय केलं बघा तर 3 × x आन्सर किती आलं 3x आलं प्लस 3 × 7 21y इज इक्वल टू 10 × 3 आन्सर आलं 30 हे झालं इक्वेशन नंबर 3. मग आता बघा इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये व्यवस्थित बघितले इक्वेशन तर एक्सचे कोएफिशियंट सेम केलेले आहेत आपण. आणि मग ज्यावेळेस एखाद्या इक्वेशनमध्ये जर एखाद्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम असतील आणि साईन पण सेम असेल तर तिथं काय करतो आपण सबट्रॅक्शन घेतो. त्यामुळं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 म्हणजे इक्वेशन 2 मधून आपण इक्वेशन 3 मायनस करतोय. मग इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहून घेऊयात 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 मायनस हे इक्वेशन काय होतं 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. मग सबट्रॅक्शन घेताना काय होणार साईन चेंज होणार. पहिल्यांदा आपण साईन चेंज करून घेऊयात. हा प्लस 3 होता हा मायनस झाला मायनस 21च्या ऐवजी प्लस 21च्या ऐवजी मायनस 21 झाला आणि इथं पण काय आलं मायनस साईन आलं. मग आता 3x मायनस 3x हा काय झाला इथं आता x इलिमिनेट झाला. मग -2 - 21 म्हणजे किती आले -23y इज इक्वल टू
7 मायनस 30 ॲन्सर किती येणार आहे -23 येणार आहे. मग वायची व्हॅल्यू काय येईल बघा -23 डिवायडेड बाय -23 म्हणजे वाय इज इक्वल टू काय मिळाला 1 मिळालं. वायची व्हॅल्यू 1 मिळाली. आता आपण हे जे 3 इक्वेशन मिळालेत इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ह्या 3 पैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर आपल्याला एक्सचा ॲन्सर मिळणार आहे. मग बघा पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन 1 मध्ये वाय इज इक्वल टू 1 आपण पुट करतो. मग इक्वेशन 1 काय होतं बघा एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. एक्स माहिती नाही आहे तो ॲज इट इज ठेवला प्लस 7 इंटू वायची व्हॅल्यू किती 1 इज इक्वल टू काय आलं 10 आलं. मग एक्स प्लस 7 इज इक्वल टू 10 झालं. मग एक्सची व्हॅल्यू काय येईल हा प्लस 7 होता आरच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर तो मायनस होणार आहे त्यामुळे 10 मायनस 7 एक्स इज इक्वल टू काय मिळाली 3. नेक्स्ट इक्वेशन्स आहेत 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. हे दोन इक्वेशन्स आहेत आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इक्वेशन पाहिले तर एक्सचे जे कोएफिशियंट्स आहेत तर दोन्हींचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन पण सेम आहेत. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो तर पहिल्यांदा सबट्रॅक्शन घेतो. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करतो आपण. मग इथं काय ना बघा 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि सेकंड इक्वेशन होतं 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. आता सबट्रॅक्शन घेतो त्यामुळे साईन त्यांच्या सगळ्यांच्या चेंज होणार आहेत. इथं मायनस साईन येईल इथं प्लसच्या ऐवजी मायनस येईल इथं मायनस साईन होणार आहे. मग आता इथून काय होईल एक्स इलिमिनेट होईल कारण प्लस 2x मायनस 2x डायरेक्ट कॅन्सल आउट होणार आहे. आता मायनस 3y आणि मायनस 1y म्हणजे किती आलं इथं मायनस 4y इज इक्वल टू 9 मायनस 13 ॲन्सर आलं -4. म्हणजे इक्वेशन इथं काय तयार झालं -4y इज इक्वल टू -4 मिळालं. मग y इज इक्वल टू काय मिळेल -4 ॲज इट इज आणि हा मल्टिप्लायमध्ये होता त्यामुळे इकडं आल्यानंतर आरच्या साईडला आल्यानंतर तो डिवाइडमध्ये जाईल. मग -4 डिवायडेड बाय -4 म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली y इज इक्वल टू 1 मिळाली. मग ही y इज इक्वल टू 1 आपण सबस्टिट्यूट करूयात इक्वेशन 1 मध्ये. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होतं मग बघा 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 हे इक्वेशन होतं. या इक्वेशनमध्ये y इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करतो आपण. मग 2x ॲज इट इज ठेवला -3 इंटू वायची व्हॅल्यू किती झाली 1 इज इक्वल टू 9. मग 2x ॲज इट इज राहणार आहे -3 इंटू 1 -3 इज इक्वल टू 9 झालं. मग 2x आहे असं इथंच ठेवला आणि -3 आहे तो आरच्या साईडला शिफ्ट केला. मग आरच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर तो काय होणार आहे प्लस होणार आहे. मग 9 प्लस 3 मग 2x इज इक्वल टू 12 आले. x इज इक्वल टू काय येणार आहे 12 डिवायडेड बाय 2 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 6 मिळाली. त्यामुळे या क्वेश्चनचं सोल्युशन काय असणार आहे सोल्युशन इज व्हेरिएबल्स कोणते वापरलेले x, y इज इक्वल टू 6, 1 हे झालं या क्वेश्चनचं फायनल सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि m मायनस 6n इज इक्वल टू -7. इथं व्हेरिएबल वापरलेत m आणि n हे दोन व्हेरिएबल्स आहेत. मग या दोन व्हेरिएबलमधला mचा फर्स्ट इक्वेशनच्या mचा कोएफिशियंट आहे 5 आणि सेकंड इक्वेशनचा mचा कोएफिशियंट किती आहे इथं काय नाही याचा अर्थ काय असणार आहे 1 असणार आहे. मग आता आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये mचे कोएफिशियंट्स इक्वल करणं सोपं जातं आहे. म्हणजेच इक्वेशन सेकंड आहे ह्या इक्वेशनला बघा 5 जर मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू 5 आन्सर काय येतं 5 येतं. म्हणजेच दोन्ही इक्वेशनचे mचे कोएफिशियंट आपण इक्वल करू शकतो जर आपण इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर. फर्स्ट स्टेप आपली काय असणार आहे मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय बाय 5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला आपण काय करतोय 5 ने मल्टिप्लाय करतोय. मग फर्स्ट इक्वेशन आहे असं राहणार आहे. सेकंड इक्वेशन मध्ये फक्त चेंज करतोय. सेकंड इक्वेशन मध्ये काय होणार आहे 5 ने मल्टिप्लाय केलं 1 इंटू 5 आन्सर आलं 5m.
मायनस 6 × 5 आन्सर किती येणार आहे 30n इज इक्वल टू -7 × 5 -35 हे झाले इक्वेशन 3. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मधले यमचे कोएफिशियंट्स आपण इक्वल करून घेतले आणि त्यांचे साइन पण इक्वल आहेत. म्हणजे आपण इथं काय करणार त्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन घेणार आहे. मग लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. आता इक्वेशन 1 काय होतं बघा 5m - 3n इज इक्वल टू 90 आणि थर्ड इक्वेशन काय आहे 5m - 30n इज इक्वल टू -35. आपण सबट्रॅक्शन घेतो त्यामुळे खालचं जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 3 त्याचे साइन चेंज होणार आहे. मग हे +5 होतं इथं -5 आलं, -30 होतं हे +30 झालं आणि -35 होतं हे काय झालं +35 झालं. मग हे 5m - 5m म्हणजे इथं काय झालं आहे m इलिमिनेट होते कॅन्सल होतोय. m कॅन्सल झाला. आता पुढे बघा -3n + 30n मग एक मायनसमध्ये आणि एक प्लसमध्ये म्हणजे इथं सबट्रॅक्शन होणार आहे. साइन मोठ्या संख्येचं येणार आहे. इथं काय येणार आहे मग 27n इज इक्वल टू आता हे काय इथं काय करायला लागणार आहे बघा हे प्लसमध्ये हे प्लसमध्ये म्हणजे डायरेक्ट काय होईल दोन्हींचे ॲडिशन होणार आहे. मग 19 + 35 आन्सर किती येणार आहे 54 येते. म्हणजे 27n इज इक्वल टू 54 अशी व्हॅल्यू मिळाली आपल्याला. मग यांची व्हॅल्यू फाइंड करायची. मग n इज इक्वल टू 54 / 27. यांची व्हॅल्यू किती आली 2 आली. n इज इक्वल टू 2 आले. मग हे जे n इज इक्वल टू 2 व्हॅल्यू मिळाले ते आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करूयात. आता आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय होतं बघा m - 6n इज इक्वल टू -7. या इक्वेशनमध्ये n इज इक्वल टू 2 पुट करायचं आहे. मग m आहे असं राहणार -6 इंटू n ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू -7. मग m -6 × 2 12 इज इक्वल टू -7 झाले. मग m इज इक्वल टू आता हे -12 होतं तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे +12 होणार आहे म्हणजे -7 + 12. मग m इज इक्वल टू काय मिळतं आहे 5 मिळतं आहे. म्हणजेच ह्या इक्वेशनचं हा जो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला दिलेलं आहे त्याचं सोल्युशन काय असणार आहे सोल्युशन इज आता इथं व्हेरिएबल कोणतं वापरलेले आपण m आणि n व्हेरिएबल वापरलेले त्याच्यामुळं m, n इज इक्वल टू mचं काय आले सोल्युशन 5 आणि nचं काय आले 2. फायनल आन्सर काय असणार आहे 5, 2. नेक्स्ट इक्वेशन्स आहेत 5x + 2y इज इक्वल टू -3 आणि सेकंड इक्वेशन आहे x + 5y इज इक्वल टू 4. हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे. मग आता इथं बघा x चा कोएफिशियंट किती आहे 1 आहे. मग आपल्याला x चे कोएफिशियंट्स इक्वल करणं सोपं जाईल म्हणून आता आपण काय करतोय x चे कोएफिशियंट्स इक्वल करतोय. मग जर इक्वेशनचे ह्या दोन्ही इक्वेशनचे x चे कोएफिशियंट्स इक्वल करायचे असतील तर काय करायला लागेल बघा इथं कोएफिशियंट 1 आहे आपल्याला किती आणायचं आहे 5 आणायचं आहे. म्हणजे 1 ला काय केल्यानंतर 5 येईल तर 1 ला 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर 5 येणार आहे. मग त्यामुळं पूर्ण इक्वेशनला आपल्याला काय करायला लागेल हे इक्वेशन सेकंड आहे तर त्या इक्वेशनला काय करायला लागेल 5 न मल्टिप्लाय करायला लागेल. मग फर्स्ट स्टेप असणार आहे मल्टिप्लाय इक्वेशन 2 / 5. इक्वेशन 2 ला आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा 1 × 5 आन्सर आलं 5x प्लस 5 × 5 25y इज इक्वल टू 4 × 5 20. हे झालं इक्वेशन नंबर 3. मग आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये दोन्हींमध्ये x चे कोएफिशियंट सेम आलेत आणि त्यांचे साइन पण सेम आलेत. त्यामुळे आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये सबट्रॅक्शन घेतोय. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होतं बघा 5x + 2y इज इक्वल टू -3 हे इक्वेशन होतं आणि थर्ड इक्वेशन काय आहे 5x + 25y इज इक्वल टू 20. इथं सबट्रॅक्शन घेतो साइन चेंज करून घेऊयात प्लसचं मायनस होणार आहे आणि हे पण प्लसचं मायनस होणार आहे. मग 5x
मायनस 5x. काय होईल हे x इलिमिनेट झाला, काय राहिलं मग इथं +2 - 25 म्हणजे किती येणार आहे -23y इज इक्वल टू हे दोन्ही साईन मायनस मायनसमध्ये म्हणजे इथं काय होईल ॲडिशन होईल आणि साईन सबट्रॅक्शनचं येणार आहे म्हणजे -23 झाले. मग -23y इज इक्वल टू -23 आहे, मग y इज इक्वल टू काय मिळेल -23 डिवायडेड बाय -23. वायची व्हॅल्यू किती मिळाली y इज इक्वल टू 1 मिळाली. मग y इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू मिळाली तर ती व्हॅल्यू आयदर इक्वेशन 1, 2 किंवा 3 ह्या तिन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये जर पुट केली तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. मग आता काय करणार बघा, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये y इज इक्वल टू 1 पुट करतोय. मग इक्वेशन 1 काय आहे आपलं 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 झालं. y ची व्हॅल्यू 1 आहे ती पुट करायची, मग 5x आहे असं ठेवलं प्लस 2 × 1 इज इक्वल टू -3. मग 5x प्लस 2 × 1 किती येणार आहे 2 इज इक्वल टू -3 झाले. मग 5x इज इक्वल टू हे प्लसमध्ये होतं 2 आरच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे, मग -3 - 2 मग 5x इज इक्वल टू -5 झालं. मग x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, मग काय येणार बघा x इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 5 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली -1 आली. मग सोल्युशन्स काय येतील x, y इज इक्वल टू -1 आणि 1. हे झालं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 1/3x + y इज इक्वल टू 10/3 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4. आता या क्वेश्चनमध्ये एक्सचे एका फर्स्ट जे इक्वेशन आहे ह्याच्यात एक्सचा जो कोएफिशियंट आहे तर तो रॅशनल फॉर्ममध्ये आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचा व्हेरिएबल जो आहे वाय ह्या व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे म्हणजेच 1/4 हा रॅशनल फॉर्ममध्ये आहे. रॅशनलचा मिनिंग काय असतो की p/qच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच मराठीत सांगायचं झालं तर अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स येतील त्यावेळेस कॅल्क्युलेशन सोपे जाण्यासाठी पहिल्यांदा त्या इक्वेशनला जे रॅशनल फॉर्ममध्ये आले तर ते बॅलन्स करून घ्यावं लागणार आहे. मग ते कसं करायचं बघा, आता ह्या इक्वेशनमध्ये 1/3 आहे आणि इथं पण दिसताना 10/3 आहे. नेक्स्ट इक्वेशनमध्ये इथं 1/4 आहे आणि इथं पण काय होतं 11/4 आहे. मग अशा क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो डिनॉमिनेटर आहे 3 तो कॅन्सल आउट करायचा आहे. मग तो कॅन्सल आउट करण्यासाठीची काय महत्त्वाची ट्रिक आहे बघा, की जे दोन सेम दिसतात डिनॉमिनेटरमध्ये इथं 3 दिसतो इथं 3 दिसतो, ह्या इक्वेशनमध्ये 4 आणि 4 येतोय. मग काय करायचं त्याच नंबरनं पूर्ण होल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग ते मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, हा जो डिनॉमिनेटरमधले 3 आहेत आणि इथं पण डिनॉमिनेटरमध्ये 4 आहेत तर ते कॅन्सल आउट होतं आणि जसं आपण मगाशी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत तर त्या पद्धतीमध्ये ते इक्वेशन तयार होतं. मग तर चला हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात बघा. मग आता काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. इक्वेशन 1ला पूर्ण होल इक्वेशन 1ला आपण 3 न मल्टिप्लाय करतोय. मग 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे 3 × 1/3x प्लस 3 × y इज इक्वल टू 10/3 × 3. मग इथं काय झालं बघा, या 3 ला 3 कॅन्सल झाला, इथं या 3 ला 3 कॅन्सल झाला म्हणजे नवीन इक्वेशन काय तयार झालं x + 3y इज इक्वल टू 10. याला देऊयात इक्वेशन नंबर 3. जसं या इक्वेशन 1ला आपण ह्या फॉर्ममध्ये आणलं तसंच आपल्याला काय करायचं आता इक्वेशन 2ला चेंज करायचं आहे. मग इक्वेशन 2मध्ये डिनॉमिनेटर्स काय आहेत 4 आहेत म्हणजे इक्वेशनला मल्टिप्लाय कितीनं करणार आहे आपण 4 न मल्टिप्लाय करणार आहे. मग बघा मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. मग 4 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे बघा, इथं 4 × 2x प्लस 1/4 × 4y इज इक्वल टू 11/4 × 4. मग इथं काय होणार बघा, 4 × 2 केलं, 4 × 2 8 आलं 8x प्लस 4 कॅन्सल झाला प्लस y इज इक्वल टू इथं पण 4 कॅन्सल होणार आहे. हे झालं इक्वेशन नंबर 4. मग आता दोन इक्वेशन सॉल्व्ह करणं सोपं जाईल बघा. आता ह्या इक्वेशनमध्ये काय आहे x + 3y इज इक्वल टू 10 आहे आणि दुसरं इक्वेशन काय आहे 8x + y इज इक्वल टू 11 आहे. आता हेच दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायच्यात, आपण सेपरेट लिहून घेऊयात बघा. x + 3y इज इक्वल टू 10 हे झालं इक्वेशन नंबर 3.
आणि नेक्स्ट इक्वेशन काय आहे, 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे दोन इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहेत. मग आता आपण जर वायचा कोएफिशियंट सेम करायचा असेल आपल्याला, तर फर्स्ट हे जे थर्ड इक्वेशन आले ह्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट किती आहे, 3 आहे. आणि जे फोर्थ इक्वेशन आहे तिथं वायचा कोएफिशियंट 1 आहे. म्हणजेच आपण हे जे इक्वेशन 4 आहे ह्या इक्वेशन 4ला 3 न मल्टिप्लाय केलं तर वायचा कोएफिशियंट किती येतोय, 3 येतोय. त्यामुळे नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर नवीन इक्वेशन काय मिळेल आपल्याला, 8 × 3 24x प्लस 1 × 3 3y इज इक्वल टू 11 × 3 आन्सर किती येणार आहे, 33. हे झालं इक्वेशन नंबर 5. मग आता आपण बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 बघितले तर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 मध्ये वायचे कोएफिशियंट सेम झालेले आहेत आणि वायच्या कोएफिशियंटचे साइन पण सेम आहे. मग आता आपण काय करणार, मग सबट्रॅक्शन घेणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 3. मग थर्ड इक्वेशन काय होतं बघा, x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि फिफ्थ नंबरचं काय होतं, 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. सबट्रॅक्शन घेतोय, साइन चेंज होणार आहे, हे प्लस होतं मायनस झालं, प्लसच्या ऐवजी मायनस येणार आहे आणि इथं पण काय होणार आहे, मायनस येणार आहे. मग आता बघा x मायनस 24 म्हणजे इथं कोएफिशियंट किती असणार आहे, 1 असणार आहे. मग 1 मायनस 24 आन्सर किती आलं, मायनस 23x. हा प्लस 3 आहे, हा मायनस 3 आहे, y इलिमिनेट झाला इज इक्वल टू हे किती येणार, मग इथं मायनस 23 झालं. मग मायनस 23x इज इक्वल टू मायनस 23 आलं. मग एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, मायनस 23 डिवायडेड बाय मायनस 23 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली, 1 आली. मग x इज इक्वल टू 1 आले तर ते हे जे 5 इक्वेशन्स आहेत तर त्या 5 पैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट केलं तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळून जाते. आपण फर्स्ट इथं बघा कॅल्क्युलेशन ह्या 5 मध्ये कोणत्या ह्याच्यात सोपं पडतंय तर ते आपण घेणार आहे. मग 5 मध्ये कुठं सोपं वाटतंय तर इक्वेशन 3 हे सोपं वाटतंय बघा कॅल्क्युलेट करायला. मग आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 कुठं आहे बघा, x प्लस 3y इज इक्वल टू 10 हे इक्वेशन होतं. ह्या इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू 1 पुट करायचं. मग 1 प्लस 3y इज इक्वल टू 10 आलं. मग हा 1 आहे तर तो आरच्या साईडला शिफ्ट केल्यानंतर मायनस होणार आहे. मग 3y आहे असं ठेवलं इज इक्वल टू 10 मायनस 1. मग 3yची व्हॅल्यू किती झाली, 9 आली. मग yची व्हॅल्यू किती येईल, y इज इक्वल टू 9/3 म्हणजे yची व्हॅल्यू किती येते, 3 येते. मग ह्या क्वेश्चनचं सोल्युशन काय झालं बघा, x, y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू किती आहे, 3. त्यामुळे आन्सर किती आलं, 1,3. नेक्स्ट क्वेश्चन आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि नेक्स्ट इक्वेशन आहे 101x प्लस 99y बरोबर 501. हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. मग हे इक्वेशन जे आहे ते व्यवस्थित जर बघितलेलं असेल तर काय झाले बघा, व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स आहेत ते इंटरचेंज झालेले आहेत. इंटरचेंजचा अर्थ काय असतो की पहिल्या इक्वेशन मधला जो एक्सचा कोएफिशियंट असणार आहे तर तो सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट असणार आहे. बघा आता फर्स्ट इक्वेशनला एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 99 आहे आणि सेकंड इक्वेशनला तोच 99 काय झालाय, वायचा कोएफिशियंट झालाय. सेम तसंच वाय साठी इथं वायचा कोएफिशियंट किती आहे, 101 आहे. तो सेकंड इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट झालाय 101. मग आता ज्यावेळेस असे इंटरचेंज झालेले क्वेश्चन्स असतील तर तिथं काय वापरायची ट्रिक, तर पहिल्यांदा ते दोन्ही इक्वेशन ऍड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. मग त्यामुळे तुम्हाला 2 नवीन इक्वेशन्स मिळतील आणि ते इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्या क्वेश्चनचं सोल्युशन मिळून जाईल. तर चला बघूयात कसं सॉल्व्ह करायचं ते. मग पहिल्यांदा आता हे दोन्ही इक्वेशन ऍड करतोय आपण. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही इक्वेशन्स ऍड केले तर काय मिळणार बघा, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. मग हे ऍड केल्यानंतर किती होते बघा, 99 अधिक 101 आन्सर किती येणार आहे, 200x अधिक 200y बरोबर. ह्या दोन्हींची ॲडिशन केली तर किती येते बघा, 1000 येतं. मग ह्या पूर्ण इक्वेशनला जर 200 न डिवाइड केलं, डिवाइड
बाय 200. 200 डिवाइड केलं तर काय इक्वेशन तयार होईल बघा. 200 डिवायडेड बाय 200 एक्स प्लस 200 डिवायडेड बाय 200 वाय इज इक्वल टू 1000 भागिले 200. मग इथं 200ला 200 कॅन्सल झाले, इथं पण 200ला 200 कॅन्सल झाले आणि हे डिवायडेशन केल्यानंतर 2 0 2 0 कॅन्सल झाले आणि बे के बे बे पंचे 10. म्हणजे नवीन इक्वेशन तयार काय झालं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. याला देऊयात इक्वेशन नंबर 3. म्हणजे या इक्वेशनमध्ये काय झालं बघा, आपण ॲडिशन केल्यामुळं हे जे एवढं मोठं लेंदी एक्झाम्पल दिसत होतं तर ते आपण काय केलं, स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये आणलं. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे साधं सिम्पल इक्वेशन तयार झालं. मग आता सेम तसंच सबट्रॅक्शन घेतल्यानंतर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो. मग काय मिळेल बघा, 99 एक्स प्लस 101 वाय इज इक्वल टू 499 मायनस 101 एक्स प्लस 99 वाय इज इक्वल टू 501. साईन आता चेंज होतील बघा, इथं मायनस येणार आहे, हे प्लसच्या ऐवजी मायनस येणार, इथं मायनस साईन येणार आहे. मग इथं काय काय मिळेल इक्वेशन बघा, मायनस 2x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 2. मग दोन्हीकडं डिवाइड केला आपण, डिवाइड बाय -2. -2 न होल इक्वेशनला जर डिवाइड केलं तर काय मिळेल बघा, -2 अपॉन -2x -2 अपॉन -2y इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय -2. म्हणजे नवीन इक्वेशन काय तयार झालं, x मायनस वाय इज इक्वल टू 1 तयार झालं. याला देऊयात इक्वेशन नंबर 4. मग आता बघा, इक्वेशन 3 काय मिळालं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 4 काय मिळालं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन मिळालं. मग हे दोन्ही इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व केले तर काय कळतं आपल्याला, तर वायचे कोएफिशियंट्स दोन्हींचे वायचे कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजे किती आहेत वायचा कोएफिशियंट, इथं 1 येणार आहे आणि हा पण काय असणार आहे, 1 असणार आहे. पण साइन अपोजिट आहेत. म्हणजे काय करायला लागेल, दोन्ही इक्वेशनचे फक्त ॲडिशन करायला लागेल. मग लिहिणं आपण ॲडिंग इक्वेशन 3 and 4. दोन्ही इक्वेशन ॲड केले तर काय मिळेल बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग इथं डायरेक्ट काय होईल, वाय इलिमिनेट झाला. मग एक्स प्लस एक्स किती येणार आहे, 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 आन्सर किती येणार आहे, 6 येणार आहे. मग 2x इज इक्वल टू 6 मिळालं. मग x इज इक्वल टू काय मिळणार, 6 डिवायडेड बाय 2 येणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती मिळाली बघा, 3. एक्स इज इक्वल टू 3 मिळाली. हे एक्स इज इक्वल टू 3 मिळाले ते आयदर इक्वेशन 3 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट केले की तुम्हाला वाय मिळून जाईल. बघा, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4. चौथ्या इक्वेशन मध्ये आपण जर पुट केले तर काय होतं इक्वेशन, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली, 3 मायनस वाय इज इक्वल टू 1 आलं. मग मायनस वाय इज इक्वल टू 1. हा प्लस होता, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग -3 झालं. मग मायनस वाय इज इक्वल टू -2. मग वायची व्हॅल्यू किती मिळाली, 2. वाय इज इक्वल टू काय आलं, 2 आलं. या चॅप्टरचा हा शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि सेकंड इक्वेशन दिलं 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हा क्वेश्चन पण अगोदरच्या एक्झाम्पल सारखाच आहे. इथं एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स जे आहेत तर ते कोएफिशियंट इंटरचेंज केलेले आहेत. मग अशा टाईपचे ज्यावेळेस क्वेश्चन येतात त्यावेळेस आपण 2 स्टेपमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. पहिली स्टेप असते ते हे जे 2 इक्वेशन्स दिलेले असतील तर ते 2 इक्वेशन्स पहिल्यांदा आपण ॲड करतो. ॲड करून एक नवीन इक्वेशन तयार करतो आणि नेक्स्ट स्टेप असते ते सबट्रॅक्ट करतो 2 इक्वेशन्स आणि त्या 2 इक्वेशनमधून एक चौथं इक्वेशन तयार होतं आणि मग तिसरं आणि चौथं जे इक्वेशन मिळेल तर ते इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला क्वेश्चनचे सोल्युशन मिळतात. मग चला बघूयात. बघा, पहिल्यांदा हे जे 2 इक्वेशन्स आहेत हे 2 इक्वेशन ॲड केले. मग ॲड केल्यानंतर काय होईल बघा, 49x प्लस 57x आन्सर येणार आहे 106. त्याच्यानंतर 47y मायनस 49y आन्सर येते -106y इज इक्वल टू ह्या दोन्हींचे ॲडिशन केल्यानंतर येईल 424. मग दोन्ही ह्या पूर्ण होल इक्वेशनला जर 106 ने आपण डिवाइड केलं तर काय मिळेल बघा, 106 एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स कॅन्सल होतील. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 424 भागिले 106 केलं तर उत्तर किती येते, 4 येते. म्हणजे नवीन इक्वेशन काय मिळालं आपल्याला, तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 मिळालं. हे झालं इक्वेशन नंबर 3.
आता सेकंड स्टेप काय असणार आहे की हे जे दोन इक्वेशन्स दिलेले हे दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे एकमेकांमधून. मग ते सबट्रॅक्शन घेतली आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 आपण मायनस केलं. मग मायनस केल्यानंतर काय होतं की ह्या मायनसमुळं आतल्या सगळ्या इक्वेशनचे व्हॅल्यू चेंज होणार आहेत, साईन चेंज होणार आहेत. मग त्यामुळे आपण काय केलं, हे प्लस होतं ते मायनस झालं, मायनसच्या ऐवजी इथं प्लस येणार आहे आणि हे प्लसमध्ये होतं ते मायनस झालं. मग सबट्रॅक्शन घेतली तर काय इक्वेशन तयार होतं, 8x प्लस 8y इज इक्वल टू 80 हे इक्वेशन तयार झालं. मग आता ह्या होल इक्वेशनला जर आपण 8 डिवाइड केलं तर काय मिळेल बघा, 8 कॅन्सल होणार आहे म्हणजे x प्लस हा इथला 8 कॅन्सल झाला प्लस y इज इक्वल टू 10. हे 10 कसं आलं, 80 डिवायडेड बाय 8 केलं, आन्सर आलं 10 म्हणजे इक्वेशन नंबर 4 झाले. मग आता बघा इक्वेशन 3 होतं आणि इक्वेशन 4 होतं, तर दोन्ही इक्वेशन व्यवस्थित बघितले तर आपल्याला समजतंय की वायचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन त्यांचे अपोजिट आहेत. म्हणजे इथं हे दोन्ही इक्वेशन्स जर आपण ऍड केले तर आपल्याला डायरेक्ट सोल्युशन मिळेल. मग आता काय करायचं बघा, ॲडिंग इक्वेशन 3 and 4 दोन्ही इक्वेशन्स ऍड केली तर काय मिळेल बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन काय, x प्लस वाय इज इक्वल टू 10. हे इक्वेशन्स आपण ऍड केले तर x प्लस एक्स किती येणार आहे, 2x येणार आहे. हे आता मायनस वाय प्लस वाय एलिमिनेट झालं इज इक्वल टू 4 प्लस 10 आन्सर आलं 14. मग 2x इज इक्वल टू 14, मग x इज इक्वल टू काय येईल, 14 डिवायडेड बाय 2 आलं. मग x इज इक्वल टू व्हॅल्यू किती झाली, 7 झाली. x इज इक्वल टू 7 आहे, तर मग x इज इक्वल टू 7 जर पुट केली आपण इक्वेशन 3 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. मग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये x इज इक्वल टू 7 पुट करतो. मग इक्वेशन 3 काय होतं बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 4 होतं. मग एक्सच्या ऐवजी 7 पुट केलं, मग 7 मायनस वाय इज इक्वल टू 4 झालं. मग मायनस वाय इज इक्वल टू हा 7 प्लसमध्ये होता, RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार, हे मायनस 7 होणार आहे म्हणजे 4 मायनस 7. मग मायनस वाय इज इक्वल टू काय मिळेल, -3 मिळालं म्हणजेच वायची व्हॅल्यू काय झाली, 3 झाली. म्हणजेच ह्या क्वेश्चनचं सोल्युशन्स काय झाले, x, y इज इक्वल टू x काय आलेला 7 आणि y किती होता, 3 होता. म्हणजे या क्वेश्चनचा फायनल आन्सर काय असणार आहे, 7,3. हे झालं या क्वेश्चनचा आन्सर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण सॉल्व केलेला आहे. हा जे काही सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन्स ते व्यवस्थित एकदा बघा, तुम्ही स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा, कारण प्रॅक्टिसशिवाय मॅथ्स हे परफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे सगळे क्वेश्चन्स हे तुम्ही स्वतः 1-2 वेळा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड शिकणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स सॉल्व करण्यासाठीचे. व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.